पद्धतीचे रेग्युलेशन्स आहेत. कायद्याला आणि नियमाला अशा पद्धतीनं मदत करण्यासाठी प्रोसिजरल भाग यामध्ये दिलेला आहे. हे रेग्युलेशन्स 1960 साली तयार करण्यात आलेले होते. मुंबई विक्रीकर कायदा त्यावेळेला होता, बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट 1959. त्याच्या खालचे 1960 सालचे रेग्युलेशन्स आहेत. 2005 साली डिपार्टमेंटने महाराष्ट्र व्हॅल्यू ॲडेड टॅक्सकडे शिफ्ट केलं, परंतु त्या कालावधीमध्ये मात्र ट्रायब्युनलचे वेगळे असे रेग्युलेशन्स गव्हर्नमेंटकडून मंजूर झालेले नव्हते. मी ट्रायब्युनल मेंबर असताना आम्ही रेग्युलेशन्स बनवून गव्हर्नमेंटकडे पाठवले होते, परंतु काही कारणांनी गव्हर्नमेंटच्या लेवलवर त्यांना काही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळं महाराष्ट्र व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ऍक्ट 2002च्या अंतर्गत कुठलेही रेग्युलेशन्स ट्रायब्युनलच्या बाबतीत झालेले नाही आहेत. त्यामुळे हे जे पूर्वीचे आपण बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट खालचे जे रेग्युलेशन्स आहेत तेच आपण इथं फॉलो करत आहोत. तर आपण थोडक्यात याची माहिती घ्यावी. मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनही बनवलेलं आहे. जे नियम आहेत तेच तिथे दिलेले आहेत. तर पहिलं जे रेग्युलेशन आहे प्लेस ऑफ हिअरिंग. तर ऑर्डिनरी प्लेस ऑफ हिअरिंग शुड बी ॲट मुंबई इज अ हेडक्वार्टर ऑफ द ट्रायब्युनल अँड ऑर्डिनरी प्लेस ऑफ हिअरिंग शुड बी मुंबई. परंतु पेंडन्सीचा विचार करता माननीय ट्रायब्युनलचे अध्यक्ष यांना पॉवर दिलेले आहेत की ते पेंडन्सी विचारात घेऊन वेगवेगळ्या योग्य त्या ठिकाणी महाराष्ट्रात वेगवेगळे बेंचेस ट्रायब्युनलचे स्थापन करू शकतात आणि अशा पद्धतीने पॉवर या रूलमध्ये माननीय प्रेसिडेंट महोदयांना, अध्यक्ष महोदयांना दिलेले आहेत. परंतु अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी बेंचेस आता आपण कायमस्वरूपीच पुणे, नागपूर आणि या ठिकाणी बेंचेस केलेले आहेत. पूर्वी असे कायमस्वरूपी बेंचेस नव्हते, तर कामाची पेंडन्सी पाहून योग्य वेळेला नागपूरला अधिवेशन चालू नसेल त्यावेळेला तिथं जागा अवेलेबल असायची म्हणून नागपूरला असं काय कॅम्प्स ठेवला जायचा, नागपूर, कोल्हापूर किंवा पुण्याला. तर आता त्याची मला वाटतं गरज नाहीये, परंतु नियमामध्ये मात्र पूर्वीचेच नियम आहेत. अशा पद्धतीने आपण ज्या वेळेला कॅम्प ठेवतो बाहेर त्यावेळेला त्याला सफिशियंट पब्लिसिटी आपल्या ट्रायब्युनलच्या नोटीस बोर्डावर द्यावी, अशा पद्धतीचं रेग्युलेशन्स आहेत. आणि ज्या ठिकाणी आपण कॅम्प घेणार आहोत, उदाहरणार्थ कोल्हापूरला घेणार असू तर कोल्हापूरच्या स्थानिक 2 वर्तमानपत्रामध्ये त्याला प्रसिद्धी पुरेशी आगाऊ प्रसिद्धी आपण दिली पाहिजे, अशा पद्धतीनं नियमामध्ये तरतूद आहे. त्यानंतर पुढचं महत्वाची प्रोव्हिजन आहे डेसिग्नेटेड मेंबर टू डिस्चार्ज प्रेसिडेंट फंक्शन्स इन ॲब्सेन्स ऑफ प्रेसिडेंट. प्रेसिडेंट जर काही कारणामुळे, कुठल्याही कारणामुळे जर हेडक्वार्टर मधून गैरहजर असतील तर प्रेसिडेंट ज्या मेंबरला सांगतील किंवा ज्या मेंबरच्या नावे ऑर्डर करतील असे मेंबर, ते मेंबर मात्र ज्युडिशियल मेंबरच हवे आहेत, टेक्निकल मेंबरला नाही. ज्युडिशियल मेंबर किंवा नियमात जे सांगितलंय त्याप्रमाणे सीए आपल्याकडे एक नेमायची तरतूद आहे. आतापर्यंत आपण कधी नेमलेलं नाही. त्या मेंबरलाच हे पॉवर्स माननीय प्रेसिडेंट देऊ शकतात त्यांच्या ॲब्सेंटीमध्ये ट्रायब्युनलचं ॲज अ प्रेसिडेंट, ऍक्टिंग प्रेसिडेंट म्हणून काम बघण्यासाठी. मात्र अशा मेंबरला जे अधिकार आहेत त्यामध्ये जर एखादं ट्रायब्युनलच्या 2 मेंबरमध्ये जर मतामध्ये तफावत झाली किंवा एकमत झालं नाही तर मात्र तो डिसिजन कुठल्या मेंबरकडे किंवा याच्याकडे पाठवायचं हे करण्यासाठी लार्जर बेंचकडे याचे अधिकार मात्र नियमाने ऍक्टिंग प्रेसिडेंटला दिलेले नाहीत. ते अधिकार प्रेसिडेंटलाच आहेत. प्रेसिडेंट स्वतः त्याविषयी ऑर्डर काढू शकतात. त्यावेळेला 2 मेंबरचं एकमत नसतं किंवा एखादा काही लिगल इश्यू लार्जर पूर्वीचं डिसिजन दोन्ही मेंबरला मान्य नसेल, तो डिसिजन जर लार्जर बेंचकडे पाठवायची पाळी आली तर तो निर्णय मात्र माननीय प्रेसिडेंट महोदयच घेऊ शकतात. नंतर पुढे चॅप्टर 3 मध्ये पुढची स्लाइड दाखवतो. चॅप्टर 3 आहे प्रेझेंटेशन, रजिस्ट्रेशन अँड ऍडमिशन ऑफ अपील्स अँड ऍप्लिकेशन्स. तर
हे जे प्रेझेंटेशन ऑफ अपील करायचं हे रजिस्ट्रार ऑफिसला रजिस्ट्रारकडे करायचं आहे. एक तो व्यापारी किंवा ॲपेलंट स्वतः त्याचा अधिकृत एजंट किंवा वकील यांच्या मार्फत हे अपील इथं आपल्याकडं ट्रायब्युनलच्या रजिस्ट्रीमध्ये फाईल करण्याची नियमामध्ये तरतूद आहे. त्याचबरोबर रजिस्टर पोस्ट ऍप्लिकेशन सुद्धा अपील अर्जासोबत देणं आवश्यक आहे. नंतर अपील फाईल करताना हे 5 सेटमध्ये फाईल करायचं 1+4 कॉपीज त्यांनी अपेलंटनी दिल्या पाहिजेत. एका जो ओरिजिनल सेट असेल त्याच्यासोबत ओरिजिनल ऑर्डर किंवा सर्टिफाईड कॉपी ऑफ द ऑर्डर अगेन्स्ट व्हिच अपील इज मेड ती जोडणं आवश्यक आहे. आणि इतर जे काही त्याला आवश्यक वाटतात किंवा खालची एखादी ऑर्डर असेल आपल्याकडं असिस्टंट कमिशनर किंवा सेल टॅक्स ऑफिसर जी ऑर्डर पास करतात त्याचं अपील डेप्युटी कमिशनरकडे होतं. डेप्युटी कमिशनर जी ऑर्डर पास करतात त्याचं अपील जॉईंट कमिशनरकडे होतं आणि सेकंड अपील ट्रायब्युनलला येतं. तर फर्स्ट अपीलच्या अगोदरची एखादी ऑर्डर असेल तर ती ऑर्डरच्या कॉपी जोडणं हेही अपिलासोबत आवश्यक आहे अपील प्रेझेंट करताना. नंतरचा पुढचं पॉइंट आहे रेफरन्स. ज्या वेळेला एखादा निर्णय व्यापाऱ्याला किंवा अपेलंटला मान्य नसतो किंवा डिपार्टमेंटला मान्य नसतो आणि सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो, अशा वेळेला या निर्णयाच्या विरुद्ध बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन अपीलची प्रोव्हिजन नव्हती, तर ती रेफरन्सची प्रोव्हिजन होती. तर अशा पद्धतीचा रेफरन्स करण्यासाठी त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे. फॉर्म ए ट्रायब्युनलनी रेग्युलेशन मध्ये प्रिस्क्राईब केलेला आहे. त्या फॉर्म ए मध्ये हायकोर्टाकडे जे आपण रेफरन्स पाठवायचा आहे त्याचं हिअरिंग पहिलं आपल्याकडे इथं घेतलं जातं. तर त्याचा अर्ज व्यापाऱ्याने इथं ट्रायब्युनलला द्यायचा आहे. त्याच्यासोबत सपोर्टिंग कागदपत्र सर्व जोडायची आहेत. त्याच्यावर प्रिलिमिनरी हिअरिंग झाल्यानंतर ट्रायब्युनलनी स्वतः आपलं एक जो स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स आहे ते तयार करायचंय आणि दोन्ही पार्टींना ते मान्यतेसाठी किंवा त्यांचं काही सजेशन्स असतील त्या याच्याबद्दल तर ते पाठवायचं अशी रूलमध्ये तरतूद आहे. प्रत्यक्षामध्ये आपण डायरेक्ट ट्रायब्युनल रेफरन्सवर हिअरिंगच घेतलं जातं, परंतु रूलमध्ये जी तरतूद आहे ती थोडीशी वेगळी आहे. ती तरतूद अशी आहे की सुरुवातीला प्रिलिमिनरी जर ट्रायब्युनलला वाटलं प्रायमा फेसी की देयर इज अ सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ विच नीड्स टू बी रेफर्ड टू द ऑनरेबल हायकोर्ट, देन ट्रायब्युनल हॅज टू ड्रॉ स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स आणि जे क्वेश्चन्स आपल्याला पाठवायचे तर डिस्प्युटेड क्वेश्चन्स म्हणा किंवा ज्याच्यावर हायकोर्टाने ओपिनियन द्यावं असं ट्रायब्युनलला वाटतं ते तयार करून दोन्ही पार्टीला त्याच्यावर मत घेण्यासाठी पाठवायचं आणि त्यांची मतं आल्यानंतर ती विचारात घेतल्यानंतर त्या रेफरन्सवर आपण ट्रायब्युनलनी हिअरिंग घ्यायचं. फायनल हिअरिंग असं आपल्याला म्हणता येईल त्याच्यावर. आणि ते हिअरिंग घेतल्यानंतर फायनली ट्रायब्युनलनी आपलं स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स ड्रॉ करायचे आणि क्वेश्चन्स ऑफ लॉ which are to be referred to the Honorable High Court has to be drawn and sent to the Honorable Bombay High Court. अशा पद्धतीच्या या तरतुदी दिलेल्या आहेत. आता महत्वाचा पुढचा नियम आहे की अपील आल्यानंतर त्याच्यावर काय कारवाई करायची रजिस्ट्रार ऑफिसने किंवा या विषयी सांगितलेलं आहे. तर अपील आल्यानंतर कुठलंही अपील असेल, ऍप्लिकेशन असेल, रेफरन्स असेल किंवा रेक्टिफिकेशन ऍप्लिकेशन असेल, मिसलेनियस ऍप्लिकेशन आल्यानंतर ते कधी मिळालंय याची तारीख रजिस्ट्रारनी त्याच्यावर टाकायची. त्याचबरोबर
ज्याने ते अपील फाईल केलं ते फाईल करायला त्या माणसाला अथॉरिटी आहे का नाही, ती अथॉरिटी आपल्या अपीलच्या पेपर सोबत जोडलेली आहे का नाही याची खात्री करायची. आणि जे अपील आपल्याकडे दिलंय ते कायद्याला आणि नियमाला धरून आहे की नाही, त्याच्यातल्या तरतुदीप्रमाणे ते त्यांनी फाईल केलंय की नाही हेही बघायचं. रजिस्ट्रारवर जबाबदारी आहे. त्याच्यात काही त्रुटी आहेत का? उदाहरणार्थ मोस्टली डिले असेल तर डिले कंडोनेशन ऍप्लिकेशन त्याच्यासोबत आहे का? कोर्ट फी स्टॅम्प किंवा फीज, अपील फी असते मॅक्झिमम आपल्याकडं 1,00,000चा जर डिस्प्युटेड अमाऊंट असेल तर त्याला ₹100 अशी फी आहे. मॅक्झिमम ₹1,000 फी आपण अपीलसाठी प्रिस्क्राईब केलेली आहे. ₹1,000च्या वर फी भरायची गरज नाही. म्हणजे प्रत्येक ऍक्ट खाली अपीलसाठी ₹1,000 फी आहे. व्हॅट खाली अपील असेल त्याला 1,000, सीएसटी खाली अपील असेल त्याला वेगळे ₹1,000. हे मॅक्झिमम लिमिट आहे. मिनिमम ₹100. प्रत्येक ₹1,00,000ला ₹100 अशा पद्धतीने. म्हणजे 10 लाखाच्या पुढे जर स्टेक असेल तर त्याला कंपल्सरी ₹1,000 भरायचे आहेत. जर रजिस्ट्रारला वाटलं हे ऍप्लिकेशन सर्व रीतीने परिपूर्ण आहे, योग्य आहे, अपील अपील किंवा अर्ज ऍप्लिकेशन, तर ही शॅल रजिस्टर, तर त्यांनी ते रजिस्टर करायचंच आहे. परंतु जर रजिस्टरला असं वाटलं की थोड्या काही मायनर काही त्याच्यात त्रुटी आहेत किंवा डिले आहे थोडाफार काही, तर अशा वेळेला रजिस्टरचं डिस्क्रिशन आहे. ही मे रजिस्टर द अपील ऑर मे नॉट रजिस्टर द अपील. अशा पद्धतीची रूलमध्ये प्रोव्हिजन दिलेली आहे. मग अशा वेळेला त्यांनी माननीय प्रेसिडेंटकडे ते कागदपत्र घेऊन जाऊन त्यांची त्याच्यावर ऑर्डर घेऊन पुढील कारवाई करायची आहे. जर त्यांना असं वाटलं रजिस्ट्रारला की हे डिफेक्ट मेजर स्वरूपाचे मोठे डिफेक्ट्स आहेत तर त्याच्यामुळे अपील घेताच येत नाही, तर प्रेसिडेंटच्या सल्ल्याने त्यांनी ते अपील परत करायचं आहे. ते परत करताना त्याचे कारण द्यायचे आहेत मात्र, त्याशिवाय ते परत करता येणार नाही. काय डिफेक्ट आहेत हे सांगायचं आणि ते परत करायचं. मायनर डिफेक्ट असेल तर रजिस्ट्रार डिफेक्ट करेक्ट करण्यासाठी 7 दिवसाचा वेळ देऊन एक नोटीस व्यापाऱ्याला किंवा जे ॲपेलंट आहे त्याला द्यावी लागते. ती नोटीस दिल्यानंतर 7 दिवसात व्यापाऱ्यांनी किंवा ॲपेलंटनी किंवा अर्जदार असेल त्यांनी ते डिफेक्ट दुरुस्त करायचे. काही परिस्थितीमध्ये तो 7 दिवसाचा पिरियड 15 दिवसापर्यंत करण्याची तरतूद रूलमध्ये आहे. त्याचे पॉवर्स रजिस्ट्रारकडे आहेत. मात्र 15 दिवसापेक्षा जर अधिक कालावधी ऍप्लिकंटला किंवा ॲपेलंटला जर वाटलं की हे दुरुस्त्या करायला लागतो, तर अशा वेळेला रजिस्ट्रारनी माननीय प्रेसिडेंटची परमिशन त्याच्यासाठी घेऊन तो कालावधी वाढवता येऊ शकतो. अशा रीतीनं डिफेक्ट पूर्ण झाल्यानंतर ते अपील आपण दाखल करून तो घेऊ शकतो. स्लाइड. आता हे रजिस्टर एकदा अपील केल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, कशा पद्धतीने प्रोसीड व्हायचं याविषयी रेग्युलेशन्स मध्ये माहिती दिलेली आहे. अपील रजिस्टर केल्यानंतर ताबडतोब जितक्या लवकर होईल तितक्या लवकर रजिस्ट्रारनी माननीय प्रेसिडेंट महोदयांच्या ऑर्डर्स घ्यायच्यात की कुठल्या बेंचकडे हे अपील किंवा ऍप्लिकेशन असेल ते प्रिलिमिनरी हिअरिंगसाठी द्यायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या बेंचला ते ऍप्लिकेशन प्रिलिमिनरी हिअरिंगला तिकडे द्यायचं असतं. मीन टाइम जर वाटलं तर एच फॉर्म मध्ये कमिशनरांना नोटीस पाठवून रजिस्ट्रार त्या अपीलच्या संबंधातली जी कागदपत्र फाईल असेल, प्रोसिडिंग असेल, ऑर्डर्स असतील त्या मागून घेऊ शकतात. प्रिलिमिनरी हिअरिंग झाल्यानंतर जर अपील ऍडमिट केलं प्रिलिमिनरी हिअरिंग मध्ये तर फायनल हिअरिंगची वेगळी पुन्हा नोटीस फॉर्म एल मध्ये आणि ऍडमिशनसाठी जी नोटीस काढायची त्याला प्रिलिमिनरी हिअरिंगसाठी ती फॉर्म एल मध्ये आहे जी रजिस्ट्रारनी काढायची आणि एकदा ऍडमिशन झाल्यानंतर फायनल हिअरिंगला जी नोटीस असते ती नोटीस फॉर्म एम मध्ये नोटीस काढायची आहे. डिफेक्ट जर असेल, सुरुवातीला सांगितलं की अर्ज दिल्यानंतर त्यांनी पडताळणी करायची अर्जाची किंवा अपिलाची,
त्याचं डिफेक्ट नोटीसचे फॉर्म जे आणि के असे 2 फॉर्म आहेत. फॉर्म जे मध्ये डिफेक्ट नोटीस आहे आणि फॉर्म के मध्ये जर डिफेक्ट नोटीस देऊ नये जर व्यापाऱ्यांनी किंवा ॲपेलंटनी जर तो डिफेक्ट कंप्लाय नाही केला, तर हे मॅटर तुमचं ट्रायब्युनल समोर मांडण्यात येईल आणि तुम्ही हिअरिंगला काही त्याला एक डेट दिली जाते. त्या डेटला आपण हजर राहावं अशा पद्धतीची जी नोटीस आहे ती फॉर्म के मध्ये नोटीस आहे. आणि डिफेक्ट मायनर डिफेक्ट करेक्ट करण्यासाठी जी नोटीस आहे ती फॉर्म जे मध्ये नोटीस द्यायची असते. हे एकदा झाल्यानंतर ॲडमिशन झाल्यानंतर मात्र एम मध्ये नोटीस फायनल हिअरिंगची नोटीस काढायची आणि त्यामध्ये व्यापाऱ्याला नोटीसमध्ये असं नमूद करायचं त्या नोटिसीमध्ये की जर आपण हजर नाही राहिलं तर एक्स पार्टे आपलं अपील डिसाईड करण्यात येईल अशा पद्धतीची नियमामध्ये तरतूद आहे. अपील दाखल झाल्यानंतर दुसरा प्रश्न येतो स्टेचा. The tribunal has got power to stay the operation of the order. त्यासाठी आपल्याला सेक्शन 26 जो एमहॅट ऍक्टचा आहे त्यामध्ये पुरेशा तरतुदी दिलेल्या आहेत. त्यामुळं रूलमध्ये काय तीच तरतूद आहे. त्याच्यामुळं आपल्याला रूल ऍक्टच्या तरतुदी फॉलो करणं आवश्यक आहे. ही जी स्टे ऑर्डर आहे ट्रायब्युनलला वाटलं वेळोवेळी त्या स्टे ऑर्डरमध्ये मॉडिफिकेशन ट्रायब्युनल करू शकतं. ऑफकोर्स कुठलेही ऑर्डर करताना प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस म्हणजे हिअरिंग देणं हे आवश्यक असतं. पुन्हा एकदा जर अपील आपण ऍडमिशनसाठी ऍडमिट करून घेतलं फायनल हिअरिंगसाठी, तर पूर्वी जर रेकॉर्ड मागितलं नसेल तर पुन्हा रेकॉर्ड मागावं अशा पद्धतीनं रूल 12 मध्ये रेग्युलेशन 12 मध्ये तरतूद आहे. नंतर हिअरिंग ज्या वेळेला ऍक्च्युली सुरू होतं त्यावेळेला काय प्रोसिजर हे करायची ती चॅप्टर 4 मध्ये रेग्युलेशनच्या दिलेली आहे. आवाज येतोय ना पुरेसा? हिअरिंगसाठी अपील आपण ऍडमिट केल्यानंतर अपोनंटला म्हणजे गव्हर्नमेंटला नोटीस काढायची आणि व्यापाऱ्याला त्याची माहिती जाते आणि हिअरिंगची तारीख आपण त्याला कळवतो. आणि जर व्यापारी हजर राहिला नाही किंवा अपोनंट हजर राहिला नाही तर एक्स पार्टे निर्णय घेण्यात येईल अशा पद्धतीने त्या नोटीसमध्ये आपण कळवतो. या हिअरिंगच्या विषयी पुरेशा तरतुदी नियमामध्ये बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट चे नियम 60, 63 आणि 63A मध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर एमव्हॅट ऍक्टचा व्हॅल्यू ॲडेड टॅक्सच्या रूल 35, 36, 37 आणि 38 मध्ये या हिअरिंग विषयीच्या तरतुदी दिलेल्या आहेत. त्याच तरतुदी कमी अधिक फरकाने इकडे दिलेल्या आहेत. हिअरिंगची नोटीस आणि हिअरिंगची डेट याच्यामध्ये 10 दिवसाचं अंतर असावं असं रूल्समध्ये म्हटलेलं आहे. रूल 35 जो आहे एमव्हॅट ऍक्टचा तो आहे समरी रिजेक्शन त्याच्या बाबत आहे. समरी रिजेक्शन करताना सुद्धा आपल्याला अपेलंटला संधी देणं आवश्यक आहे. अपॉर्च्युनिटी ऑफ बिईंग हर्ड दिली पाहिजे. रूल 36 जो आहे एमव्हॅट ऍक्टचा तो ऍक्च्युली हिअरिंग कसं कंडक्ट करायचं त्यामध्ये 10 दिवसाचा वेळ दिला पाहिजे वगैरे अशा तरतुदी आहेत. रूल 27 मध्ये सांगितलेलं आहे की ऑर्डर झाल्यानंतर म्हणजे हिअरिंग संपल्यानंतर ज्या वेळेला ऑर्डर होती त्या ऑर्डरची कॉपी कमिशनरांना आणि ॲपेलंट जो किंवा ॲप्लिकंट असेल त्याला फ्री ऑफ कॉस्ट ट्रायब्युनलच्या रजिस्ट्रारच्या सही चिठ्ठ्यानिशी ती आपल्याला प्रोव्हाइड करायची आहे. आणि रूल 38 मध्ये ट्रायब्युनलला पॉवर दिलेली आहे कॉस्ट लावायची, कोणाला किती प्रपोर्शन मध्ये कॉस्ट लावायची याविषयी रूल 38 मध्ये तरतुदी केलेल्या आहेत. आता ज्या वेळेला ऍक्च्युली हिअरिंग चालतं कोर्टामध्ये जी प्रोसिजर आहे ज्यांनी अर्ज केलेला असेल किंवा जो कोणी कंप्लेनंट असेल त्याला आपण पहिलं ऐकलं जातं तसंच इकडं आहे. अपेलंट जो असेल ही शुड बी हर्ड फर्स्ट, देन गव्हर्नमेंट साइड और अपोनंट और रिस्पॉन्डंट इज टू बी हर्ड इफ नेसेसरी.
अशा पद्धतीची रूलमध्ये तरतूद आहे. अँड देअर आफ्टर अगेन द पार्टी who has appealed has a right to reply to the reply of the opponent. अशा पद्धतीच्या तरतूद आहे. म्हणजे एक्झामिनेशन, क्रॉस एक्झामिनेशन अँड री एक्झामिनेशन असं जे आपण एव्हिडन्स ऍक्ट मध्ये ज्या तरतुदी आहेत तशाच पद्धतीचं इथं हिअरिंग कंडक्ट करायचं आहे. त्या पद्धतीने रूल 13 मध्ये आणि 14 मध्ये माहिती सांगितलेली आहे. रूल 15 जो आहे पुढचा, तो ऍब्सेन्स जर पार्टी असेल तर ट्रायब्युनल एक्स पार्टे निर्णय घेऊ शकतं. त्याविषयी तरतुदी आहेत. एकतर अपील डिसमिस केलं जाऊ शकतं किंवा मेरिटवर डिसाइड एक्स पार्टे करता येऊ शकतं. या दोन्ही तरतुदी आहेत. जी पार्टी हजर असेल त्यांना तिला ऐकून अपील डिसाइड करता येऊ शकतं. आता अपील एकदा एक्स पार्टे डिसाइड झालं, म्हणजे डिसमिस झालं किंवा डिसाइड झालं, तर रिस्टोरेशनची तरतूद रूल रेग्युलेशन 16 मध्ये दिलेली आहे. जर 30 दिवसाच्या आत अपील ऑर्डर सर्व्हिस झाल्यानंतर जी एक्स पार्टे झालेली आहे किंवा त्याच्या ऍब्सेन्स मध्ये झालेली आहे कुठल्या पार्टीच्या, तर अशी पार्टी ट्रायब्युनलला विनंती करू शकते की रिस्टोरेशन ऍप्लिकेशनद्वारे की या कारणामुळे मला या तारखेला हजर होता आलं नाही. जर ट्रायब्युनलला वाटलं ही कारणं सफिशियंट आहेत तर ट्रायब्युनल तो अर्ज 30 दिवसाच्या आत रिस्टोर करू शकतो. अशा वेळेला रूलमध्ये दुसरं प्रोव्हिजन असं दिलंय की जी पार्टी हजर होती ओरिजिनल ज्या वेळेला अपील डिसाइड केलं त्यांचं म्हणणं मात्र ऐकून घेतलं पाहिजे रिस्टोरेशन करताना. अशा पद्धतीची रूलमध्ये रेग्युलेशनमध्ये तरतूद आहे. इथं मात्र डिले कंडोनेशनचे पॉवर नाही येतं. अदरवाईज जसं अपील डिले असेल तर डिले कंडोनेशन आपल्याला करता येऊ शकतं. या ज्या वेळेला रिस्टोरेशनचा अर्ज असतो तो मात्र 30 दिवसाच्या आतच करण्यात आलेला पाहिजे. 30 दिवस अर्थातच आपण मोजतो की त्याच्यावर सर्व्हिस झाल्यापासून 30 दिवस. रूल 17 मध्ये असं तरतूद केलेली आहे की ट्रायब्युनलकडे फ्रेश एव्हिडन्स नोंदवला जाऊ शकत नाही. ट्रायब्युनलनी फ्रेश एव्हिडन्स घेण्याची गरज म्हणजे घ्यायचा नाहीये. परंतु पुढे असंही म्हटलंय The tribunal may accept documents tendered by a party or call for them if it is of the opinion that they are necessary for deciding the appeal or application. जर ट्रायब्युनलला वाटलं काही कागदपत्र अपील डिसाइड करण्यासाठी आवश्यक आहेत तर ती रेकॉर्डवर घेऊ शकतं. आता इथं फ्रेश एव्हिडन्स काय, आपल्याकडे सगळ्या केसेस सेल टॅक्स ट्रायब्युनलला हे डॉक्युमेंट बेसिसवर किंवा कायद्याच्या संबंधात आणि व्यापाऱ्याच्या पुस्तकाशी रिलेटेडच असतात. त्यामुळे फ्रेश एव्हिडन्स देण्याचा फारसा इथं काही प्रश्न येत नाही आपल्याकडे. ऑलरेडी जो एव्हिडन्स रेकॉर्डवर आहे तोच प्रोड्यूस केलेला असतो किंवा जी बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत तर तीच आपल्याकडे दाखवली जातात किंवा त्याच्याविषयी म्हणणं मांडलेलं जातं. जसं क्रिमिनल कोर्टात किंवा सिव्हिल कोर्टामध्ये एव्हिडन्स देण्याचं इथं तसा तो तितका काय भाग इथं आपल्याकडे नसतो. इथं ऑलरेडी ऐकायला नाही आलं मला. मास्क काढा ना जरा, मास्क थोडासा आवाज येतो. हम्म. 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 हम्म.
आलं माझ्या लक्षात तुम्हाला काय म्हणायचं. मुळात बेसिकली सेल टॅक्स मध्ये हा क्लेम जो त्याने रिटर्न मध्ये क्लेम केलेला असतो, कुठलाही समजा सेटअपचा क्लेम असेल रिटर्न मध्ये केलेला असतो, असेसमेंट मध्ये तुम्ही डिसअलाउ केलेला असतो, फ्रेश ऑलरेडी ते एव्हिडन्स रेकॉर्डवरच असतात तिथं, ते फक्त तुमच्या समोर प्रोड्यूस केले जातात. ज्या वेळेला पहिल्यांदाच कुठला एखादा एव्हिडन्स ट्रायब्युनलकडे जर अपेलंटनी प्रोड्यूस केला, तर ट्रायब्युनल कॅन आस्क द लोअर अथॉरिटीज टू व्हेरीफाय द डॉक्युमेंट्स अँड अगेन हिअर द मॅटर ऑर आस्क हिम टू डिसाइड ऑर टेक डिसिजन ऑन दॅट मॅटर. त्याच्यामुळे हा फ्रेश एव्हिडन्स होत नाहीये असं मला वाटतं, कारण ऑलरेडी त्यांनी त्याचे क्लेम्स केलेले असतात, नव्याने काही तो क्लेम इथं करत नाहीये. हा असं नाही करता येणार, असं असं नाही करता येणार. म्हणजे जे त्यांनी रिटर्न मध्ये क्लेम केलंय त्याच्या व्यतिरिक्त काही इथं येऊन त्याला म्हणता येणार नाही. हा कायद्याने काय जबाबदारी आहे व्यापाऱ्याकडे, त्याच्याकडे इनव्हॉइस पाहिजे. कायद्याने एवढीच जबाबदारी आहे, त्याचं ट्रान्झॅक्शन खरेदी विक्रीचं झालेलं पाहिजे, बिलं त्यांनी प्रोड्यूस केलेले पाहिजेत. आता बिलं समजा एखादी एक्सपायरी ऑर्डर झाली, आपण असं गृहीत धरू की ऑफिसरने त्याला पुरेसा टाइमच दिला नाही, मग तुम्ही त्याला डॉक्युमेंट प्रोड्यूस करायला टाइम तर द्या ना. म्हणजे फर्स्ट अपील मध्ये जर वेळ दिला तर तिथं दिला पाहिजे. फर्स्ट अपीलनी एक्सपायरी ऑर्डर केली आणि ट्रायब्युनलकडे आला की त्यांनी म्हटलं मला बिल प्रोड्यूस करायला चान्सच दिला नाही, अशा वेळेला ट्रायब्युनल त्याला खाली परत ऑफिसरकडे डॉक्युमेंट प्रोड्यूस करायला सांगू शकतं. इथं ट्रायब्युनल स्वतः फ्रेश एव्हिडन्स कुठलाही घेण्याचा काही प्रश्न येत नाही. आता त्याला जर संधी दिलेली असेल, तो हजर झालेला असेल, एव्हिडन्स त्यांनी खाली दिलेला आहे, तर इथं देण्याचा काही प्रश्न येणार नाही. परंतु तो एक्सप्लेन करू शकतो, जो एव्हिडन्स दिलेला आहे, ज्या एव्हिडन्सच्या बेसिसवर त्याची केस आहे, तो इथं एक्सप्लेन करून सांगू शकतो कशा पद्धतीने चुकीनं अलाव केलेलं आहे, काय केलेलं आहे. आणि ट्रायब्युनल इज द लास्ट फॅक्ट फाइंडिंग अथॉरिटी, त्यामुळं ट्रायब्युनलच्या समोर त्याला जे काय वाटतं त्या गोष्टी खाली बघितलेले आले नाहीत किंवा कन्सिडर केलेले नाहीत त्या तो मांडू शकतो. ट्रायब्युनलला जर वाटलं की हे नवीनच आमच्या समोर काही गोष्ट आणलेली आहे, तर ट्रायब्युनल कॅन डायरेक्ट हिम टू प्रोड्यूस दॅट एव्हिडन्स टू द लोअर अथॉरिटी बाय रेफरिंग द केस बॅक टू द असेसिंग अथॉरिटी ऑर अपिलेट अथॉरिटी. अशा पद्धतीने आपल्याला हे करता येऊ शकेल, कारण शेवटी जस्टिस देण्यासाठी ट्रायब्युनल बसलेला आहे. काही कारणामुळे खालच्या ऑफिसरांनी जर काही चूक केलेली असेल, तर ट्रायब्युनल हॅज टू टेक केअर ऑफ इट अँड करेक्ट इट. हा नाही, असं नाही करता येणार. नवीन कुठलाही क्लेम ट्रायब्युनल समोर करता येणार नाही. हा हम्म. हो हो बरोबर सर. हा. आणि एखादा क्लेम त्याच्याकडून राहून गेलं किंवा अपील मध्ये काही त्रुटी राहिल्या तर त्याला अमेंडमेंट करायची तरतूद आहेच आहे. हा हो हो बरोबर. तर ज्या वेळेला ट्रायब्युनल समोर काही एव्हिडन्स प्रोड्यूस एखाद्या पार्टीने जर केला असेल, तर समोरच्या पार्टीला तो एव्हिडन्स रिबट करायची ऑपॉर्च्युनिटी असते, तो ती करू शकते. अशा पद्धतीची पुढे तरतूद आहे. आणि ज्या पार्टीला नवीन काही एव्हिडन्स द्यायचा आहे, नवीन डॉक्युमेंट्स काही रेकॉर्डवर द्यायचे, ते जर दिले तर त्याची समोरच्या पार्टीला त्यांनी कॉपी द्यावी आणि त्याच्या 4 कॉपीज ट्रायब्युनलकडे फाईल कराव्यात. 4 सेटमध्ये तो नवीन डॉक्युमेंट्स द्यावेत, असा नियम आहे. पुढं सब रूल 3 मध्ये म्हटलं, जर ट्रायब्युनलला वाटलं काही एखादा एव्हिडन्स किंवा म्हणजे एखादा विटनेस एक्झामिन करायचा आहे,
विटनेसला एक्झामिन करायच्या पॉवर्स आपल्या ऍक्टमध्ये ट्रायब्युनलला आहेत. सिव्हिल कोर्टाला जे पॉवर्स आहेत त्या सर्व पॉवर्स ट्रायब्युनलला आहेत. तर असं जर एखादा विटनेस एखाद्या केसमध्ये जर तपासायचा असेल तर ट्रायब्युनल स्वतः तपासण्याच्या ऐवजी आपल्या इथं असिस्टंट कमिशनर शब्द वापरलेला आहे. पूर्वीचे नियम होते. तर डेप्युटी कमिशनरला कमिशनवर त्या विटनेसला तपासायचं काम कमिशन इश्यू करू शकतं ट्रायब्युनल. अशा पद्धतीची तरतूद आहे. म्हणजे ट्रायब्युनल स्वतः तर एक्झामिन करू शकतंच त्याला, परंतु ट्रायब्युनल डेप्युटी कमिशनरला ऑथराईज करू कमिशन काढून त्याला तो एव्हिडन्स त्या पर्टिक्युलर गोष्टींचा एव्हिडन्स घेण्यासाठी एखाद्या विटनेसला एक्झामिन करायसाठी ट्रायब्युनल ऑथराईज करू शकतं. त्याचबरोबर जी अपोनंट पार्टी असेल, रिस्पॉन्डंट असेल किंवा अपोनंट असेल त्यालाही तो एव्हिडन्स खोडून काढायसाठी संधी द्यावी लागते. ह्या क्रिमिनल कायद्यात, सिव्हिल कायद्यात तरतुदी आहेतच. त्याच पद्धतीची ही तरतूद आहे. ॲडजमेंटचा पुढचा भाग आहे. ट्रायब्युनल वेळोवेळी केसमध्ये त्यांना वाटेल त्या पद्धतीने ॲडजमेंट्स करू शकतं. ॲडजमेंटच्या बाबतीत आपल्या कायद्यामध्ये नवीन काही तरतुदी केलेल्या आहेत. जे रेग्युलेशनचा भाग नाहीये. ट्रायब्युनलला ॲडजमेंट देण्याच्या पॉवर्स आहेत एवढंच इथं म्हटलेलं आहे. परंतु जर व्यापाऱ्यांनी स्वतः होऊन जर 3 वेळापेक्षा जास्त जर ॲडजमेंट घेतले असतील, 3 ॲडजमेंट व्यापाऱ्यांकडून स्वतःकडून जर झाले असतील, तर पुढच्या वेळेला मात्र त्याला कमीत कमी 15% रक्कम जी डिस्प्युटेड टॅक्सची आहे ती भरायची. अशा पद्धतीच्या आपल्या ऍक्ट्समध्ये तरतुदी आहेत. त्याप्रमाणे स्टे ऑर्डर ट्रायब्युनल कॅन मॉडिफाय. आता आपल्याकडे कंपल्सरी 10%चं पेमेंट आपण केलेलंच आहे पार्ट पेमेंटच्या तरतुदीमध्ये. तर ॲडजमेंट देताना जर व्यापाऱ्यांनी होऊन जर 3 पेक्षा जास्त ॲडजमेंट मागितल्या तर मात्र ट्रायब्युनलनी 15% पेमेंट इन्सिस्ट करायचंय आणि त्या ऑर्डरच्या विरुद्ध मात्र त्याला अपीलची प्रोव्हिजन नाहीये. जर पुढचा 19 रूल आहे, जर एखाद्या ॲपेलंटचा जर डेथ झाला तर त्याचं लिगल हेअरला रेकॉर्डवर घेण्यासाठी ट्रायब्युनल 3 महिन्याची ट्रायब्युनलनी मुदत द्यावी. अशा पद्धतीचा हा नियम आहे. तोपर्यंत त्याचं अपील ॲडजन केलं पाहिजे आणि 3 महिन्याच्या आत त्या ॲपेलंट किंवा ॲप्लिकंट कोण असेल त्यांनी त्याचा लिगल हेअर रेकॉर्डवर आणला पाहिजे आणि त्याच्या नावे मग ते अपील पुढं चालू राहील. त्याचबरोबर रिस्पॉन्डंटचा जर डेथ झाला तरी अशाच पद्धतीच्या तरतूद आहेत. परंतु इथं आता सेल टॅक्सच्या केसेसमध्ये रिस्पॉन्डंट जनरली गव्हर्नमेंट असतं इथं. त्यामुळं गव्हर्नमेंटचा डेथ होण्याचा काही प्रश्न येत नाही. हा, पण इथं आपल्याकडे गव्हर्नमेंट अपील करत नाही जनरली. तशी हे नाहीये. रेअर केसेसमध्ये एखाद्या केसमध्ये ते झालेलं होतं. जनरली गव्हर्नमेंटकडे त्यांची ऑलरेडी यंत्रणा आहे. रिव्हिजनच्या पॉवर्स आहेत, रिव्ह्यूच्या पॉवर्स आहेत. त्या माध्यमातून कमिशनर कॅन रेक्टिफाय द मिस्टेक्स अकर्ड बाय कमिटेड बाय लोअर ऑथॉरिटीज. त्याच्यामुळे जसं इन्कम टॅक्समध्ये डिपार्टमेंट अपील करतं तसं आपल्याकडे इथं तरतुदी नाही आहेत. पण एका केसमध्ये आपल्याकडे इथं झालं होतं की गव्हर्नमेंटला अपील करायची संधी हायकोर्टाने दिली होती आणि ते अपील डिसाईड झालेलं होतं. दुसरा पुढचा, जर अपेलंटनी लिगल हेअर रेकॉर्डवर जर आणला नाही तर ॲज रिगार्ड्स दॅट अपेलंट, एक तर अपेलंट असेल तर अपील विल बी डिसमिस्ड आणि मोर दॅन 1 अपेलंट असेल तर इन रिस्पेक्ट ऑफ द पर्सन हु इज डेड अपील विल बी अबेटेड. अशा पद्धतीच्या तरतूद आहेत. दुसरी गोष्ट, हिअरिंग झाली, पुढचा जो नियम आहे 21, हिअरिंग झाली, कंप्लीट झाली आणि ऑर्डर लिहायची. या कालावधीत जर अपेलंटचा किंवा रिस्पॉन्डंटचा कोणाचा मृत्यू झाला तर लिगल हेअर रेकॉर्डवर आणायची गरज नाही. त्यामुळं त्याचा इफेक्ट राहील की ॲज इफ द ऑर्डर वॉज मेड प्रायर टू द डेथ ऑफ द रिस्पॉन्डंट ऑर द अपेलंट. पुढची तरतूद आहे की लिगल रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे तो कोण आहे याच्याविषयी जर काही वाद निर्माण झाला तर ट्रायब्युनल्सला समरीली तो वाद डिसाईड करायचे पॉवर्स रेग्युलेशननी
ट्रायब्युनलला दिलेले आहेत. दुसरा रूल नंबर 23 आहे असाइनमेंट. जर एखादा बिझनेस फुल्ली किंवा पार्टली दुसरा कुणाला त्यांनी हँडओव्हर केला किंवा दिला, पार्टली असेल किंवा फुल्ली, तर ज्या कोणाला तो बिझनेस त्यांनी दिलेला आहे त्याही व्यक्तीला ट्रायब्युनलच्या परमिशननी आपल्याला पार्टी टू द प्रोसिडिंग्स करता येऊ शकतं. अशा पद्धतीची तरतूद आहे आणि त्याच्या अगेन्स्ट अपील पुढं चालू राहू शकतं. जर एखादा अपीलंट इन्सॉल्वंट झाला, अपील फाईल केला आणि इन्सॉल्वंट झाला, तर जे कोर्ट रिसिव्हर किंवा लिक्विडेटर कोण असेल तर त्यांना आपण रेकॉर्डवर घेऊन ते अपीलंटच्या इन प्लेस ऑफ अपीलंट, कोर्ट रिसिव्हर और लिक्विडेटर जे काय असतील ते अपील पुढं कंडक्ट करू शकतात. अशा पद्धतीची ही तरतूद आहे. त्यांना वेळ दिलेला आहे. वाटतं 60 दिवसाच्या आत त्यांनी पुढचं स्लाइड. हां. 60 दिवसाआतमध्ये जे रिसिव्हर असतील किंवा लिक्विडेटर असतील त्यांनी ट्रायब्युनलला अर्ज करून स्वतःला रेकॉर्डवर आणायचं आणि ते अपील पुढं चालू शकतं. जर 60 दिवसाच्या नंतरही जर त्यांनी अर्ज केला आणि ट्रायब्युनलला वाटलं की देअर वॉज सफिशियंट रिझन, तरी त्या अपील ट्रायब्युनल तो डिले कंडोन करून त्या जो रिसिव्हर असेल किंवा लिक्विडेटर जो कोण असेल त्यांना रेकॉर्डवर घेऊन पुढे अपील आपल्याला चालवता येऊ शकतं. अशा पद्धतीची तरतूद आहे. नंतर पुढचं रूल 26, बेंचेस ऑफ द ट्रायब्युनल. बेंचेस फॉर्म करायचे, ट्रायब्युनलचे बेंचेस फॉर्म करायचे पॉवर्स हे माननीय प्रेसिडेंट महोदयांना रूल्स नुसार दिलेले आहेत. ज्या वेळेला एकापेक्षा जास्त बेंचेस असतील तर ते बेंच जे असेल ते प्रिसाइड कोणी करायचं याच्याविषयी तरतूद खाली दिलेली आहे. व्हेअर मोर दॅन वन बेंच आर कॉन्स्टिट्युटेड, एव्हरी बेंच ऑफ विच द प्रेसिडेंट इज नॉट अ मेंबर. जर एकच बेंच असेल तर प्रेसिडेंट विल प्रिसाइड ओव्हर दॅट बेंच. परंतु दुसरे बेंचेस, आता आपल्याकडे मुंबईत 5 बेंचेस आहेत, बाहेर एक एक बेंच आहे. जर हे बेंचेस असेल ती प्रिसाइड ओव्हर ज्युडिशियल मेंबरनी प्रिसाइड ओव्हर करायची. अशा पद्धतीची ही तरतूद आहे. टेक्निकल मेंबर कॅनॉट प्रिसाइड ओव्हर द ट्रायब्युनल बेंच. आता दुसरी महत्वाची सब रेग्युलेशन 3 मध्ये तरतूद दिलेली आहे ती अशी आहे, एव्हरी अपील ऍप्लिकेशन फॉर रिव्हिजन, रेफरन्स, रेक्टिफिकेशन और रिस्टोरेशन और एनी अदर मिसलेनियस ऍप्लिकेशन नॉट बिंग एन ऍप्लिकेशन फॉर स्टे ऑफ एक्झिक्युशन ऑफ द ऑर्डर. म्हणजे प्रत्येक प्रकारचं अपील असेल, ऍप्लिकेशन असेल, रिव्हिजन असेल, रेफरन्स असेल, हे बेंचनीच ऐकायचं आहे. त्याला एक्सेप्शन फक्त कुठलं आहे, स्टे ऑर्डरचं एक्झिक्युशन ऑफ स्टे ऑफ एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर फॉलिंग विदिन द प्रोव्हिजन्स ऑफ सब रेग्युलेशन 1 ऑफ रेग्युलेशन 11. स्टे ऍप्लिकेशन शॅल बी हर्ड बाय बेंच. म्हणजे स्टे ऍप्लिकेशन सोडून कुठलंही मेरिटवरचं काम असेल ते बेंचनीच करायचं आहे. याच्याविषयी बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट सुद्धा आहे की पूर्वी आपल्याकडे टेक्निकल मेंबर भरले जायचे नाही किंवा जनरली टेक्निकल मेंबर कधी सिंगली बसत नाही, इथं बसायचे नाही, मग फक्त ॲडजमेंट वगैरे किंवा स्टे ऍप्लिकेशन असेल ते डील करायचे. ज्युडिशियल मेंबर कधी कधी सिंगल असायचे, टेक्निकल मेंबर नसायचे, ते ऑर्डर्स करायचे. परंतु ही बॉम्बे हायकोर्ट हॅज डिप्रिकेटेड धिस प्रॅक्टिस. अशा पद्धतीने सिंगली हे करू नये, कारण टेक्निकल मेंबर त्या कायद्यामध्ये एक्सपर्ट असल्यामुळे त्यांचं सहाय्य किंवा त्या सोबत असल्याशिवाय मेरिटच्या ऑर्डर डिसाईड करू नये. अशा पद्धतीच्या बॉम्बे हायकोर्टचं क्लिअर कट जजमेंट आहे या इश्यूवर. इंटरलोक्युटरी अप्लिकेशन सिंगल मेंबर टेक्निकल असेल किंवा ज्युडिशियल कोणीही ते करू शकतं ॲज डायरेक्टेड बाय द प्रेसिडेंट. पुढे महत्वाचा प्रोव्हिजन दिलेला आहे, ज्या बेंचनी अपील ऐकलेलं आहे त्याच बेंचनी त्या अपीलच्या अगेन्स्ट जर रेफरन्स व्यापाऱ्यांनी फाईल केला तर तो जनरली ऑर्डिनरीली त्याच बेंचनी तो रेफरन्स डिसाईड करावा. अशा पद्धतीची तरतूद आहे. रूल रेग्युलेशन 27 आहे, प्रोनाउन्समेंट ऑफ जजमेंट.
हे कोर्टात जजमेंट ऑन डायसवरच प्रोनाऊन्स केलं जातं. आपल्याकडे आपण ती पद्धत फॉलो करत नाही. कारण आपल्याकडे बरचसं टेक्निकल आणि डॉक्युमेंटच्या बेसिसवर काम असतं. ऑर्डर ड्राफ्ट करायला किंवा जजमेंट रेफर करून निर्णय द्यायला वेळ लागतो. कोर्टामध्ये जनरली समोरच्या समोर पार्टीने जे आर्ग्युमेंट्स केले तर ते विचारात घेऊन आपण ऑर्डर करतो. इथं कायदा नियम सगळं लक्षात घेऊन आपण ऑर्डर नंतर ड्राफ्ट करतो. तर इथं आपल्याकडे ही प्रॅक्टिस आपण करत नाही. परंतु रेग्युलेशन्स मध्ये तशा पद्धतीची तरतूद आहे. ओपन कोर्टामध्ये जजमेंट प्रोनाऊन्स करावं तुमचं हिअरिंग संपल्यानंतर, किंवा मग जजमेंट प्रोनाऊन्स करण्यासाठी डेट देण्यात यावी आणि त्या डेटला कुठलाही मेंबर किंवा प्रेसिडेंट असेल ते जजमेंट प्रोनाऊन्स करू शकतात. अशा पद्धतीची तरतूद आहे. लिस्ट ऑफ द जजमेंट शुड बी प्रोनाऊन्स्ड इन ओपन कोर्ट, अशा पद्धतीची ही तरतूद आहे. आपण जनरली ऑर्डर लिखित स्वरूपातच इथे ट्रायब्युनलला जी प्रॅक्टिस आहे ती अशा पद्धतीची लिखित ऑर्डरच आपण जातो. जजमेंट प्रोनाऊन्ससाठी आपण डेट देत नाहीयेत. पुढचा नियम असा आहे 28. त्यावेळेला मेंबरचं डिफर होतं. आता जनरली आपल्याकडे 2 मेंबरचे बेंच असतात. तर दोन्ही मेंबरचं जर डिफरन्स झालं, डिफरन्स ऑफ ओपिनियन एखाद्या इश्यूवर जर झालं, तर ते मॅटर हॅज टू बी रेफर्ड टू द प्रेसिडेंट अँड प्रेसिडेंट विल डिसाइड हिमसेल्फ. जर प्रेसिडेंट त्या बेंचचे मेंबर नसतील तर, आणि जर प्रेसिडेंटला वाटलं तर ते दुसऱ्या कुण्या मेंबरला, थर्ड मेंबरला तो मॅटर रेफर करू शकतात. बट वेन देर इज अ सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ, असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला लार्जर बेंचकडे हे मॅटर द्यायचं असतं. जर प्रेसिडेंट जर त्या बेंचमध्ये मेंबर असतील, ओरिजिनल बेंचनी समजा एखादा डिसिजन घेतलेला असेल आणि इफ प्रेसिडेंट वॉज मेंबर ऑफ दॅट बेंच, तर प्रेसिडेंट सोडून इतर मेंबर नवीन जे लार्जर बेंच आपण म्हणतो त्याला दुसरे मेंबर असू शकतात. अदरवाईज प्रेसिडेंट हॅज टू बी अ मेंबर ऑफ द लार्जर बेंच. अशा पद्धतीच्या ह्या तरतुदी आहेत. जनरली आपल्याकडं बरेचशा केसेस, पूर्वीचा एखादा डिसिजन आताच्या बेंचला मान्य नसेल, असे डिसिजन आपण लार्जर बेंचकडे किंवा प्रेसिडेंटकडे म्हणजे लार्जर बेंचकडे रेफर करण्यासाठी प्रेसिडेंटला पाठवतो. किंवा 2 सिटिंग मेंबर मध्येच एखाद्या गोष्टीवर डिव्हिजन ऑफ ओपिनियन झालेलं असेल, त्यांना हे म्हणायचंय, दुसऱ्या मेंबरला ते मान्य नसेल ते म्हणणं, तर अशा वेळेला प्रेसिडेंटकडे ते मॅटर पाठवून प्रेसिडेंट ते थर्ड मेंबरकडे पाठवू शकतात. आणि तिथं सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ इज इन्व्हॉल्ड, देन दॅट मॅटर हॅज टू बी रेफर्ड टू लार्जर बेंच. प्रेसिडेंट स्वतः ओरिजिनल बेंचला, ज्या बेंचनी ते मॅटर हिअर केले त्याचे जर मेंबर असतील तर ते सोडून इतर मेंबरनी ते मॅटर लार्जर बेंचने जर रेफर केलं तर ऐकायचं असतं. अदरवाईज प्रेसिडेंट कॅन बी मेंबर ऑफ द लार्जर बेंच. ही हॅज टू बी अ मेंबर ऑफ दॅट लार्जर बेंच. अशा पद्धतीच्या तरतूद आहे. पुढचं 28A आहे, जजमेंट साईन करायचं. तर समजा आता आपल्याकडे 2 मेंबर असतात, दोन्ही जर ऍग्री होत असतात, युनॉनिमस जर जजमेंट असेल तर दोन्ही मेंबरनी त्याच्यावर सह्या करायच्या. डिफर असेल, जर ओपिनियन डिफर असेल दोन्ही मेंबरचं, तर जे जजमेंट आहे त्या जजमेंटवर जे मेंबर डिफर होतात त्यांनी आपलं स्वतःचं जजमेंट लिहिण्याचा त्यांना अधिकार आहे, वेगळं जजमेंट लिहिण्याचा. ते जजमेंट लिहू शकतात किंवा हे जजमेंट मला मान्य नाही असे रिमार्क देऊन ते त्या जजमेंट खाली सही करू शकतात. म्हणजे लिहिलंच पाहिजे असं कंपल्शन नाही. म्हणजे डिसेंडिंग जजमेंट लिहू शकतात दुसरे मेंबर, जे डिसेंडिंग मेंबर आहेत ते, परंतु लिहिलंच पाहिजे असं आवश्यक नाहीये. आय डिसेंड असं म्हणून ते खाली सही करू शकतात. अशा पद्धतीने हे करू शकतात किंवा वेगळं जजमेंट ते लिहू शकतात. ज्या वेळेला एखादा मॅटर लार्जर बेंचकडे पाठवलेला जातो तर मेजॉरिटी व्ह्यू विल प्रिव्हेल अँड ट्रायब्युनल्स डिसिजन विल बी द डिसिजन ऑफ मेजॉरिटी. अशा पद्धतीच्या ह्या रूल 28A मध्ये तरतुदी आहेत. रूल 29 जो आहे त्याच्यामध्ये जजमेंट मध्ये काय काय लिहावं, काय काय बाबी, सर्टन मॅटर्स टू बी स्पेसिफाईड इन द जजमेंट. तर प्रामुख्याने त्यात सांगितलं की जजमेंटच्या शेवटी वेदर द अपील ऑर अप्लिकेशन इज डिसमिस्ड ऑर अलाउड होल्ली, म्हणजे पूर्णपणे त्याचं अप्लिकेशन किंवा अपील अलाव केलंय का पार्टली अलाव केलंय आणि त्याला काय रिलीफ दिलाय, हे जजमेंटच्या शेवटी
स्पेसिफाय केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. नंतर पुढचं रेग्युलेशन 30 आहे, स्टेटमेंट ऑफ केस टू द हायकोर्ट. आता इथं जे मगाशी मी सांगितलं ती तरतुदी रेफरन्सच्या बाबतीत दिलेली आहे. ज्या वेळेला एखादा रेफरन्स फाईल होतो ट्रायब्युनलला, हायकोर्टाकडे एखाद्या अपीलच्या विरुद्ध आमचा रेफरन्स पाठवा. ऍक्च्युली खरं तर बीएसटी मधली प्रोव्हिजन आहे. व्हॅट मध्ये ऑलरेडी अपीलची तरतूद आहे. त्यामुळे व्हॅट मध्ये रेफरन्सचा फार काही म्हणजे इश्यूचा काही रेफरन्सचा इश्यूज येत नाही. अपीलची तरतूदच आहे. बॉम्बे हायकोर्टाकडे अपील करायची तरतूद आहे. बीएसटी ऍक्ट मध्ये मात्र अपीलची तरतूद नव्हती. फक्त सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ वर अपील फाईल रेफरन्स फाईल करायची तरतूद होती. आताही अपील जे आहे हायकोर्टाकडे जे फाईल करायचं ते सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ असेल तर फॅक्ट्सवर अपील फाईल करता येत नाही. ट्रिब्युनल इज द लास्ट फॅक्ट फाइंडिंग अथॉरिटी. तर ज्या वेळेला रेफरन्सवर काय कारवाई करायची हे इथं सांगितलं. जर ट्रायब्युनलकडे रेफरन्स आला तर आफ्टर हिअरिंग बोथ द पार्टीज प्रिपेअर अ ड्राफ्ट स्टेटमेंट ऑफ द केस अँड आस्क बोथ द पार्टीज टू सेंड देअर सजेशन इन रायटिंग. म्हणजे सुरुवातीला ट्रायब्युनलला वाटलं की हा रेफरन्स एंटरटेन करण्यासारखा आहे, तर त्यांनी ट्रायब्युनल शुड प्रिपेअर अ ड्राफ्ट स्टेटमेंट. अशा पद्धतीने आपण प्रोसिजर फॉलो करत नाही. अपॅलंट जे कोणी रेफरन्स ज्यांनी फाईल केलेला आहे ते त्यांचं रेफरन्स अप्लिकेशन देतात. ट्रायब्युनल त्याच्यावर हिअरिंग घेतं आणि आपण स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स आणि क्वेश्चन्स टू बी रेफर टू हायकोर्ट हे तयार करून आपण पाठवतो. इथं नियमामध्ये थोडीशी वेगळी प्रोसिजर दिलेली आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू प्रिपेअर अ ड्राफ्ट स्टेटमेंट ऑफ द केस अँड आस्क बोथ द पार्टीज टू सेंड देअर सजेशन इन रायटिंग ऑर अल्टरेशन, ॲडिशन ऑर डिलिशन देअर विदिन द स्पेसिफाईड टाइम. आणि त्याच्यानंतर मग त्या रेफरन्सवर हिअरिंग घ्यायचंय. दोन्ही साईडला तिथं आपण ऐकून घेऊ. त्याच्यानंतर ट्रायब्युनलनी स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स ड्रॉ करायच्यात आणि कुठले डिस्प्युटेड क्वेश्चन्स आहेत हे व्यापाऱ्यांनी दिलेले असतात किंवा डिपार्टमेंटनी दिलेले असतात. ट्रायब्युनलला जर वाटलं त्याच्यात काही डिफेक्ट आहे किंवा त्याच्यात काही बरोबर एखादा क्वेश्चन फ्रेम केलेला नाही किंवा जो करायला पाहिजे तो फ्रेम केलेलाच नाहीये, ट्रायब्युनल कॅन इटसेल्फ फ्रेम अ न्यू क्वेश्चन अँड रेफर इट टू द हायकोर्ट असं मला वाटतं. आणि सब रूल 2 मध्ये आवश्यक जी कागदपत्र आहेत म्हणजे ऑर्डर असेल त्याच्यासोबत काही स्टेटमेंट्स वगैरे डॉक्युमेंट्स असतील तर ते दोन्ही पार्टीनी देण्याचं ट्रायब्युनलला सहकार्य करावं आणि वेळेत द्यावं, या पद्धतीची ही तरतूद आहे. नंतर पुढचा भाग आहे नोटिसेस, सर्व्हिसेस ऑफ नोटिसेस. पुढची स्लाइड. गव्हर्नमेंटवर ज्या नोटिसेस सर्व्हिस करायच्या ते डेप्युटी कमिशनर असं याच्यात म्हटलेलं आहे. पूर्वी डेप्युटी कमिशनरची पोस्ट होती, आता जॉईंट कमिशनर लिगल आहे. जॉईंट कमिशनर लिगल, असिस्टंट कमिशनर किंवा इथं आपल्या समोर जे ऑफिसर्स असिस्टंट कमिशनर अपियर होतात यांच्यावर जर आपण काही नोटीस सर्व्हिस केली तर दॅट इज अ व्हॅलिड सर्व्हिस ॲज पर द रूल ऑन द गव्हर्नमेंट. नंतर दुसऱ्या जे नोटिसेस व्यापाऱ्याला वगैरे पाठवायचे ते जनरल आपल्या ऍक्ट मध्ये आणि रूल मध्ये नोटीस कशा सर्व्हिस करायच्या याच्याविषयी आपल्या ऍक्ट रूल मध्ये तरतुदी आहेत. त्याप्रमाणे आपण हे करू शकतो. रजिस्टर पोस्टाने पाठवणं किंवा कुरिअरनी पाठवणं, कॉन्स्पिक्युअस प्लेस ऑफ बिझनेस इथं ते पेस्टिंग करणं, मिळतच नसेल ऍड्रेस तर वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करणं, अशा पद्धतीच्या ज्या व्यापाऱ्यावर नोटिसेस सर्व्हिसच्या तरतुदी आहेत त्या इथं लागू होतील असा पुढचा नियम आहे. नंतर ट्रायब्युनलने पुढचं ज्या गोष्टीच्या विषयी रेग्युलेशन मध्ये, ऍक्ट मध्ये, रूल मध्ये काही तरतुदी नसेल इथं सिव्हिल प्रोसिजर कोडच्या पद्धती फॉलो करावी अशा पद्धतीची रेग्युलेशन मध्ये तरतूद केलेली आहे. जिथं कुठे काही एखादी प्रोसिजर प्रॉपर दिलेली नसेल, सांगितलेली नाही ऍक्ट मध्ये, रूल मध्ये आणि रेग्युलेशन मध्ये, तिथं सिव्हिल प्रोसिजर कोडच्या प्रोसिजर जनरली आपल्याकडे सिव्हिल प्रोसिजर कोडची जशीच्या तसं आपण वापरत नाही बिकॉज इट इज अ क्वाजी ज्युडिशियल अथॉरिटी. सो वी आर फॉलोइंग द प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस. त्यामुळे जे स्ट्रिक्टली प्रॉपर दिलेली नसेल, सांगितलेली नाही ऍक्ट मध्ये, रूल मध्ये आणि रेग्युलेशन मध्ये, तिथं
सिव्हिल प्रोसिजर कोडच्या प्रोसिजर जनरली आपल्याकडे सिव्हिल प्रोसिजर कोडची जशीच्या तसं आपण वापरत नाही बिकॉज इट इज अ क्वाजी ज्युडिशियल अथॉरिटी. सो वी आर फॉलोइंग द प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस. त्यामुळे जे स्ट्रिक्टली स्पीकिंग आपण सिव्हिल प्रोसिजर फॉलो करत नाही इथं. जसं अमुक दिवसामध्ये तुम्ही हे फाईल करा, त्याचा रिप्लाय फाईल करा वगैरे वगैरे ह्या गोष्टी इथं आपण नॅचरल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस प्रमाणे हे करतो. आणि सगळ्या गोष्टी इथं डॉक्युमेंट बेसिसवरच मोस्टली आपलं चालू असतं. डॉक्युमेंट आणि बुक्स ऑफ अकाउंटच्या बेसिसवरच चालू असतं. नंतर पुढचं हे आहे मेंटेनन्स ऑफ रजिस्टर्स. तर कुठले कुठले रजिस्टर्स मेंटेन करावं त्यातलं रजिस्टर ए हे रेफरन्स कुठल्या फॉर्म मध्ये करावं त्याच्याविषयी ए फॉर्म ए दिलेला आहे. फॉर्म बी हा रजिस्टरचे फॉर्मॅट असा आहे ते. फॉर्म बी हा अपीलचं रजिस्टर आहे. फॉर्म सी हा रिव्हिजनचं रजिस्टर आहे. फॉर्म डी रेफरन्स रजिस्टर आहे. सगळे रजिस्टर सेम आहेत, फक्त वेगवेगळ्या याच्यासाठी रेफरन्ससाठी, रेक्टिफिकेशनसाठी, रिस्टोरेशनसाठी वेगवेगळी रजिस्टर रूलमध्ये रेग्युलेशनमध्ये दिलेली आहेत. रेक्टिफिकेशनसाठी ई आहे, रिस्टोरेशनसाठी ई आणि मिसलेनियस ऍप्लिकेशनसाठी जी रजिस्टर. अशा पद्धतीची हे रजिस्टर्स आहेत. अशा पद्धतीने हे रेग्युलेशन्समध्ये तरतुदी आहेत. आपल्याला काही शंका असेल तर आपण विचाराव्यात. आणि मला जे माझ्या कुवतीप्रमाणे छोटं मोठं हे केलं आणि मला जे इथं आपण संधी दिली बोलायची याबद्दल मी आपला सर्वांचा खूप खूप आभारी आहे. आपण सर्वांनी पेशंटली ऐकून घेतलं त्याविषयी मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो. काही शंका असतील विचारायचं असेल तर विचारणार. आर्ग्युमेंट केलं जातं की फायनल हिअरिंग झालेलं आहे, जवळपास 3दा फायनल हिअरिंग झालेलं आहे आणि ऑर्डर पास केलेली आहे. आता हे कसं होतं, आता इथं काही तरतुदी आलं सर लक्षात. इथं काही आपण तरतुदी नाही आहेत. आपल्या ऍक्ट मध्ये तरतूद नाही, रूल मध्ये तरतूद नाही, रेग्युलेशन मध्ये तरतूद नाही. जनरली कसं होतं, हिअरिंग जर झालेलं असेल तर आता इट इज अ डिस्क्रिशन ऑफ द ट्रायब्युनल. दे कॅन पास द ऑर्डर ऑन द बेसिस ऑफ दॅट हिअरिंग. परंतु जो नवीन मेंबर असतो, जो ऑर्डर पास करणार असतो, त्याला काहीच माहित नसतं तो कोणत्या बेसिसवर ऑर्डर करणार. तर यू कॅन रिहिअर द मॅटर. हे आपण करू शकतो. म्हणजे हा अशा काही तरतुदी नाही आता रेग्युलेशन मध्ये तशा काही किंवा रूल मध्ये. जनरली 3 महिन्याच्या आत आपण ऑर्डर करावी असं एक आपण स्वतःवर आपलं बंधन असतं. कॉम्प्लिकेटेड केसेस असतील तर नॉर्मली 1 महिन्याच्या आतच आपण ऑर्डर करतो. फार मोठं मॅटर असेल तर 3-1 महिने, त्याच्यापेक्षा जास्त वेळ सिव्हिल प्रोसिजर कोडचे तर. हा सर. हो सर. हो हो. पण जनरली कधी कधी काय होतं की 3-3 महिने आता काही मेंबर हे नाही, पण कधी कधी ऑर्डर पास करत नाही, ते ठेवून देतात. अशा गोष्टी झालेल्या आहेत. अशा वेळेला रिहिअरिंगला घेणं हा दिस शुड बी अवॉइडेड ॲज फार ॲज पॉसिबल. ऑर्डर शुड बी पास्ड इन. हो झालेलं आहे सर. असे काही मेंबरनी, ज्युडिशियल मेंबर होते, ऑर्डर्स ठेवलेल्या होत्या. त्याच्यामुळे सिनियर मेंबर असून सुद्धा त्यांना प्रेसिडेंट होण्याचा चान्स मिळाला नाही. अशा पद्धतीने मग प्रेसिडेंटनी हायकोर्टाकडे त्या गोष्टी रिप्रेझेंट केल्या. म्हणजे काम जर वेळेवर नुसतं ऐकायचं, हिअरिंग करायचं, पण ऑर्डर करायचीच नाही, अशा प्रकार होत होते. आता एखादी दुसरी केस राहू शकते जनरल. तर ते पेमेंट त्याला जोडलेलं नसेल किंवा पेमेंट केलेलं नसेल, अशा बाबतीचा निर्णय हा रजिस्ट्रारचा असतो का? आणि
नाही, रजिस्ट्रारला अधिकार नाहीये कुठला. रजिस्ट्रारला फक्त रजिस्टर करायचा अधिकार आहे. जर त्यांना एखाद्या गोष्टीवर डाऊट आला तर ही शुड रेफर द मॅटर टू द प्रेसिडेंट, असं आहे. आणि आता 10% विषय बॉम्बे हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे, तुम्हाला ते माहिती आहे. त्याच्यावर मी काही जास्त भाष्य करणं इथं योग्य नाहीये. हा, ते फक्त ट्रायब्युनलला आहेत. हा, आलेल्या होत्या की व्यापाऱ्यांची एक पद्धत आहे की असेसमेंट साठी कोणताही रिस्पॉन्स द्यायचा नाही. एक्सपायरी ऑर्डर होणार, फर्स्ट स्टार्टिंग मध्ये कोणताही रिस्पॉन्स द्यायचा नाही, तर स्टार्टिंग फाईल करायचं, तिथे एक्सपायरी ऑर्डर होणार. आणि जेव्हा तिसऱ्याचा जो ट्रायब्युनल समोर येतो तर ट्रायब्युनलच्या समोर मात्र प्रॉपरली अपील फाईल करायचं. तर अशा वेळेस रिस्पॉन्डंट किंवा गव्हर्नमेंटकडनं, डिपार्टमेंट रिप्रेझेंटेटिव्ह कडनं सातत्यानं मागणी होते की हा इरिस्पॉन्सिबल आहे, तो कायदा फारसा पाळत नाही आणि हिस्ट्री दिली जाते. तर अशा केसमध्ये जर तिथं त्याला कॉस्ट लावावी किंवा हे अपील तसं ऍक्सेप्ट करू नये, तर समजा डिलेचा इश्यू जर आलेला असेल तर त्या डिलेच्या वेळी आर्ग्युमेंट होतं, ते दाखवलं जातं. तर त्याच्या अगोदर दोन पब्लिकच्या वेळेस जी काही परिस्थिती उद्भवलेली होती त्याचा कॉम्पिटिशन राबवणारी त्याच्या समोर घेऊ शकतात आणि कॉस्ट लावू शकतात. कॉस्ट तर ट्रायब्युनलला कॉस्ट लावायचे पॉवर्स आहेतच, कायद्यातही पॉवर आहेत, रूल रेग्युलेशन मध्ये आहेत. फक्त एकच तरतूद आहे, कॉस्ट लावताना द पार्टी शुड बी हर्ड असं म्हटलेलं आहे. पार्टीला, समोरच्या पार्टीला हिअरिंग दिलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट शेवटी प्रत्येक केस ही वेगळी असते, प्रत्येक केसच्या फॅक्ट्स वेगळ्या असतात. त्या फॅक्ट्स लक्षात घेऊन तुम्ही कॉस्टचं क्वांटम ठरवू शकता. कॉस्ट तर लावता येते. डिलेचं कसं असतं, बरेचशा वेळेला काय होतं, आता आपल्याकडे पार्टनरशिप असते, बायको स्लिपिंग पार्टनर असते, मेन पार्टनर मेला, तिला काहीच प्रोसिजर माहीत नसते. आता समजा कोविडच्या पिरियडमध्ये बऱ्याच लोकांना अडचणी आल्या, तर प्रत्येक केसच्या फॅक्ट्स लक्षात घेऊन ट्रायब्युनल इज द बेस्ट अथॉरिटी टू डिसाइड व्हॉट कॉस्ट टू बी लेवेड ऑर वेदर अपील शुड बी ऍडमिटेड ऑर नॉट. एक प्रश्न होता एम फॉर्म बद्दल, नोटीस एम फॉर्म. आपण असं म्हटलं फायनल हिअरिंगची नोटीस दिली जाते एम फॉर्म मध्ये. जेव्हा फायनल हिअरिंग चालू होतं तेव्हा आपण त्याला नोटीस देतो. समजा अडचणी जर पडल्या आपण त्याला तो 4-5 वेळा गेला जर राहिला पुढे, तर पुन्हा त्याला एक नोटीस द्यायची आवश्यकता काही गरज नाही. ट्रायब्युनल एकदा त्यांनी अपील फाईल केल्यानंतर ही हॅज टू अटेंड द अपील. तर आपण कसं होतं की विनाकारण बऱ्याच वेळेला त्याचं सर्व्हिस झालेलं नसतं, प्रूफ सर्व्हिसचं प्रूफ आपल्या रेकॉर्डवर नसतं, अशाही गोष्टी असतात. किंवा एखादा जुना ऍड्रेस असतो, वेगळ्या ऍड्रेसवर नोटिसेस गेलेल्या असतात. हा, बोला. अथॉरिटी आहे की नाही किंवा ऍज पर प्रोव्हिजन आहे की नाही, हे ऍब्सोल्यूट पॉवर आहे की त्याला घ्यायची आहे प्रेसिडेंटची पार्ट. आणि दुसरं ज्युरिस्डिक्शनचा जर इश्यू असेल तर तो रजिस्ट्रार डिसाईड करू शकेल का याला ज्युरिस्डिक्शन आहे की नाही आहे, त्यासाठी पेज समोर जावं लागेल. नाही, आता जर अपील, इफ द अपील इज कम्प्लीट इन ऑल रिस्पेक्ट देन ही शॅल ऍक्सेप्ट, असं शब्द आपण रेग्युलेशन मध्ये वापरलेले आहेत. ही शुड रजिस्टर द अपील. तिथं त्याला डिस्क्रिशन नाही. हा, टेक्निकली बरोबर असेल तर हे ज्युरिडिक्शन कुठलं मला समजलं नाही, म्हणजे कुठले. हा,
आता हे रेग्युलेशनच्या विषयी जर आपण बोलतो तर इथं एकाच बेंचची तरतूद आहे, मुंबईला हेडक्वार्टर असावं वगैरे असं, तर तो घेऊन तिकडे पाठवू शकतो रजिस्ट्रार. इथं समजा एखाद्याने फाईल केलं आणि त्याला वाटलं हे पुण्याचं आहे किंवा कोल्हापूरचं आहे, तर कोल्हापूरला पाठवू शकतो रजिस्ट्रार. त्याच्यामुळे तिथं काय ते डिले वगैरे होणार नाही तिथं. आता चुकीचं फोरम निवडलं त्यांनी तर रजिस्ट्रार प्रेसिडेंटला सल्ला घेऊ शकतात. त्यांना वाटलं हे पुण्याच्या बेंच समोर आहे तर हा, त्यांना वाटलं कुठलाही ऑब्जेक्शनेबल मॅटर आहे तर ही हॅज टू टेक ऑर्डर फ्रॉम द प्रेसिडेंट, अदरवाइज he has to register it if the application is proper, appeal is in a proper format. Thank you, sir.